आमदार अब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी. पक्षाविरोधी बंड पुकारणारे अब्दुल सत्तार. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाणांनी शनिवारी दुपारी भोकरदनात केली घोषणा. 36 वर्षातील पक्षसेवेचा असा सन्मान केल्याबद्दल सत्ताधाऱ्यांनी मोजक्या शब्दात चव्हाणांचे आभार मानले. नगर जिल्ह्यातील पक्षाचे दिग्गज नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचाही पक्षशिस्त मुद्द्यावर लवकरच सोक्षमोक्ष लावला जाणार असल्याचे स्पष्ट संकेतही चव्हाण यांनी दिले. काँग्रेस पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री अनिल पटेलांनी 20 वर्षांपूर्वीचा तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार तथा विधान परिषद सदस्य सुभाष झामवड यांनी या कारवाईच्या माध्यमातून सत्तारांचा पक्षांतर्गत बदला घेतला असल्याचे सर्वपक्षीय वर्तुळात बोलले जात आहे. प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सभेत बोलताना सांगितले की आमचा लढा हा फक्त मोदींशी आहे. सभेत चौकीदार चोरचे नारे देखील यावेळी लावण्यात आले. जागृत महाराष्ट्र, भोकरदन. मित्र, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, काही मंडळी पक्षाच्या विरोधात भानगडी करत आहेत. काही मंडळी पक्षाच्या विरोधात भानगडी करत आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, अब्दुल सत्तार यांना पक्षातून मी काढत आहे. या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो. जोपर्यंत पक्षात होते मान्य आहे. जोपर्यंत ते पक्षात होते मला मान्य आहे. उमेदवारी ठरवत असताना सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला ते मी समजू शकतो. पण उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही म्हणता की नाही अमुक यालाच दिली पाहिजे, तुम्ही उभं राहा, तुम्हाला द्यायला तयार आहे. पण त्या ठिकाणी वेगळी भूमिका घ्यायची, औरंगाबादमध्ये एक भूमिका घ्यायची, जालन्यामध्ये वेगळी भूमिका घ्यायची, तो असं चालणार नाही. आणि त्यामुळे माझ्या विशेषतः सिल्लोड विधानसभा मतदारसंघ असो, औरंगाबाद जालना दोन्ही मतदारसंघ असो, त्या दोन्ही लोकसभा मतदारसंघ लोकांना सांगायचं आहे, आता विषय संपलेला आहे. आता विषय संपलेला आहे. आपण जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या मागे उभं राहा. मजबूत लढा आमचा मोदींशी आहे. आमचा लढा मोदींशी आहे. आमचा लढा भाजपशी आहे. अशा काळामध्ये आमच्या उमेदवाराला अडचण निर्माण होत असेल, करत असतील, अशी जर बेछूट विधानं जर करत असतील तर आम्ही चालू देणार नाही, मला जाहीरपणे सांगायचं. त्यामुळे आता विषय संपलेला आहे. सत्तार भाईंना पक्षातून काढून टाकण्यात आलेला आहे, मला मुद्दा सांगा. त्यामुळे की अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये 100 कोटी रुपये मतदारांना वाटले. त्यांनी त्याचा पुरावा द्यावा. अशोक चव्हाणांनी निवडणुकीच्या काळामध्ये किंवा एरवीसुद्धा कधी चुकीच्या मार्गाने लोकशाहीचा कधी गळा चेपलेला नाही. काँग्रेसने कधी अशा प्रकारच्या रॉंग प्रॅक्टिस, मॅल प्रॅक्टिस कधी केलेली. आपल्या सासूबाईंच्या नावावर पण 15 कोटीचे 4 फ्लॅट असल्याचं काल आरोप केला. सिद्ध करा. हो, जरूर करा. माझ्या चौकशी आता पण अनेक झाल्या, अजूनही करा. म्हणजे सर सत्तारांची अकालपट्टी झाली. विखेंचं काय आलं पुढे? ठीक आहे, ती सुद्धा आता प्रश्न विखेंच्या बाबतीत सुद्धा पक्ष राहुल गांधी यांना आम्ही सगळं अवगत केलेलं आहे. घ्यायचं आणि लवकरच अब्दुल सत्तारांचा मी पक्षातून काढून टाकलेला आहे. त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधामध्ये प्रचार करतात. औरंगाबाद जालन्यामध्ये जोपर्यंत पक्षात होते त्याचा मान सन्मान जरूर लागला. सिल्लोडची जबाबदारी कोणाकडे दिली? सत्ताराला जर काढलं तर सिल्लोडची जबाबदारी कोणाकडे? आता जे काही झालेलं आहे ते विषय संपलेला आमच्या दृष्टिकोनातून. आज आमच्या दोन्ही उमेदवारांना भरपूर पाठिंबा मिळत आहे आणि त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना पक्षातून काढत आहोत. सिल्लोडचं विधानसभेचं काढला. धन्यवाद सर. आपला विश्वास, आपलं चॅनल.